बदलापूर पश्चिम परिसरामधून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। शाळेतून घरी परतत असताना स्कूल व्हॅनमध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीला आली आहे। शाळेच्या व्हॅन चालकानंच तिच्यासोबत हे कृत्य केल्याचं समोर आलं आणि या घटनेमुळे पुन्हा एकदा बदलापूर हादरलेला आहे। 2024 मध्ये लहान मुलीवर अत्याचाराची घटना घडलेली होती आणि त्यामुळे खळबळ उडालेली होती आणि अक्षय शिंदे या आरोपीनं ते दुष्कृत्य केलेलं होतं। आता ही मुलगी ही नेहमीप्रमाणे शाळेतून स्कूल व्हॅनमधून घरी येत असतानाच ही घटना घडली आहे। मला माहिती आहे तुम्ही कायदेशीर कारवाई करायची ती करा, पण आम्ही गाडीची गाडी फोडायची या गाडीत तो प्रकार घडलेला आहे त्या मुलीच्या बाबतीत। पोलीस स्टेशन आहे, ठीक आहे ना, आम्ही तुम्ही आतमध्ये गाडी आणलात, आत्ता आणलात, त्यावेळेला ते तिथे नक्की काय सुविधा मिळतात। अफाट फिया भरल्यानंतर सुद्धा जर आपली मुलं सुरक्षित नसतील तर बदलापूरकरांनी सुद्धा या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे, कारण आत्ताचा झालेला प्रकार आहे हा स्कूल व्हॅन मध्ये झालेला प्रकार आहे आणि स्कूल व्हॅन मध्ये कुठल्याही प्रकारची महिला कर्मचारी नव्हती, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। तर बदलापूरचं नाव कुठेतरी आता बदनाम होते असं वाटत आलंय, कारण का ज्यावेळेस 1.5 वर्षापाठीमागे जी घटना घडली त्या घटनाची ती घटनावळी देशभरात गाजली गेली घटना आहे लैंगिक अत्याचार प्रकरण। त्यावेळेस एवढं मोठं ते प्रकरण होऊन पण कुठेही आज भीती म्हणजे कुठेही त्या आतापर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारची भीती नाहीये असं दिसून येते। जे आता हे प्रकरण घडलं त्याच्यामध्ये आता आपण बघितलं तर शाळा अनधिकृत आहे। शाळेसोबत जी व्हॅन जोडली गेली आहे ती रजिस्टर नाहीये, कुठलाही टी परमिट नाहीये त्या गाडीला। गाडीमध्ये बऱ्यापैकी असे विद्यार्थी जे आहेत चांगले कोंबून भरण्यासारखे विद्यार्थी भरले जात आहेत, तर याच्यावरती कोणाचं लक्षच नाहीये। FIR त्या संबंधित व्यक्तीवरती दाखल केलेला आहे, त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि जी संबंधित मुलगी आहे तिला सध्या मेडिकलसाठी घेऊन गेलेले आहेत आणि त्यांची जी प्रोसिजर आहे पोलिसांची ते करत आहेत आणि लवकरात लवकर म्हणजे ह्या गोष्टीवरती त्यांनी न्याय द्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे की कुठल्याही प्रकारचं त्यांनी ह्याच्यामध्ये हलगर्जीपणा न बाळगता त्यांनी ह्या विषयाच्या अगदी शेवटपर्यंत त्यांनी गेलं पाहिजे आणि कुठेतरी सगळ्याच बदलापूरकरांना पुन्हा एकदा हे आव्हान असतं की तुम्ही आपल्या शाळेमध्ये तुम्ही जेव्हा मुलांना घालता तेव्हा त्या शाळेची सखोल चौकशी करा